गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघा सकाळ सकाळ सकाळी सकाळी बघा आमच्या इकडचं कसलं वातावरण झालंय मस्तपैकी. कार हातरून काढलं नाही, आजी खवळायला लागली. जकार ज्ञानेश्वरी कामाचं बघ पाठदिशीने उठ. करा अंघोळ उरका पाटापाटा चला. आज काय स्पेशल? आज काय स्पेशल आहे? हाय का काय स्पेशल? गुड मॉर्निंगचं सकाळ सकाळचं. माग सर नाही बाबा त्यात मोबाईल मध्ये. आज गणपती बसायचा नाही. पप्पांना विचार, डिस्कशन करा पप्पान दोघं जण. चला डिस्कशन. हा तेच. जा लय नको लावणार येऊ. अय तिथं बसू नको, आंघोळ करून घे चाल. कालवण शिजायला घातलंय मस्तपैकी चुलीवरती छान असं. आता हो का वांग शिजायला घातले. आता छानपैकी बारीक छोटी छोटी वांगी आणली होती. आता हे असं वांग शिजते. लय जाळ झालाय पण त्याला आता ना वांग शिजस्तवर छान. आता बाहेरचं गुरांचं आवरून आली, गोळी ही ठेवली त्यांना खायला टाकलं, झालोट झाली. वांग शिजायला घातले. भांडी राहिल्यात घासायची. मी आली आता कपडे धुवून. आधी कपडे धुवून टाकते. सांडग घालायच्यात आज काय नाही ऐश्वरी. लसूण ही सोलून सोला. सकाळ सकाळचं वातावरण असं मस्त चाललंय. आता आमचं बापू गेले तर रानात औषध मारायला. चिमण्यांचा कसा कालवा चाललाय. ए उरक पोरा उठ लवकर. का हो दार उघडायचं. चला आता मी एकच दार उघडून ठेवलं होतं. आणि भांडी घासायची ती. अंधारच पडला होता सगळा. हा दुसरी गाणी कुठे गेली? काय पाणी प्यायचंय वय? देते की जे आपण आलेच संपत आता. वांग्याची भाजी शिजली बघा. मग अशी तुम्हाला मी दाखवून गेलते हो का. मस्तपैकी अशी छान छान. जा मी कमी करून गेलती तरी लाकडं मागं उडून गेलती. म्हणलं आता बाहेर धुणं धुवायचं जायचंय म्हणल्यानंतर तवरनं पार वांग ही होऊन जायचं शिजून. नाही ती लाकडं ह्याची ती येड्या बाबाची लाकडं कशी असली तरी पेटते ती. त्याच्यामुळे ते काय एकदा सात पाण पेटलेलं इजत नाही. जाळ लागलाय धडा धडा तो का. आज काय चपात्या नाहीत, पोरांना सुट्टी आहे आता आजच्या दिवस. त्याच्यामुळे आज भाकरी मस्तपैकी, भाकरी आणि वांग. चुलिवल्या भाकरी चुलिवलं वांग मस्तपैकी. रोज रोज चपात्या हो. सकाळच्या केल्या मग संध्याकाळी ती होय नाही संपले की तेच खा. चला रात्री पण आम्ही काय भाकरी केल्या नव्हत्या. निस्ती गवारीची शेंगण खिचडी केली. कारण काल पण चपात्या होत्या आणि पोरांना मग चपात्या आवडतात. पोरं तीच चपात्या खात्या ती. आणि गवारीची शेंग केली मस्तपैकी. पोरांनी खाल्ली गवारीची शेंग. का नाही आता हाय की कालवणाला. आता बस संध्याकाळी मेथीची भाजी करायची. ढोबळी मिरची हाय, भेंडी हाय, बटाटा हाय, अजून वांग हाय, बरंच काय काय हाय. अजून पाणी प्याला का दिलेलं म्हणजे चहा द्यायला. कुणाला खायला टाकून आली आता. म्हटलं आता हे घरातला आवरा. आता मग कोण दूध आणायला जायचं? अण्णा असता तर अण्णा जाऊन घेऊन आला असता. म्हणजे अण्णा आहे पण गाडी आज घेऊन येतो म्हणलं. चार्जर आणलाय नवीन, लावली चार्जिंगला. चार्जर नवीन घेऊन आलं ना, ती चार्जर दिला त्यांना हे करायला. ती म्हणलं का व्हायचा आहे तर काय नाही तिला आणलाय. आता आज आणते गाडी घेऊन. अयो अप्सरा का व या इकडं. आज सुट्टी आहे ना, आज काय शाळेचं उरकून बसलाय.
आणि मग काय एवढा मेकअप केलाय चल इकडे ये. इकडे आहे रे बाबड्या. आ ये बाबड्या. बघ ती डबी काय केली बाबड्याने ती कापराची. कसली डबी कापराची डबी कापूर ओतून दिला आणि कुठे नेली डबी. नेली रे बा. ती संध्याला सांगायचं ध्यानच नाही डबी आणि मला कापराची. ती चिवडी तुझी लय राडा करती या. माझं काही ठेवी नाही एक तर देवाला उदबत्ती राहिली नाही. होय चिव का तशी करते आजीला उगा त्रास देते देवाचा. धरा ती उंदर वाहिली तर चिवडी वाहिलीच. धरा. जीन्सवर कसं वाटत तुला? अगं तिने तिला जीन्स घातलायची घालायची तू दिसा नाही चिव इकडे ये की. आणि ती तुझा तसला होता तसलाच आणला का नाही तिने बघ काय ड्रेस असला नाही तिला ते त्यावेळेसच आणलाय तिघीला सेमच आणलं होतं. नाही चिवची डिझाईन वेगळी, माझी डिझाईन वेगळी, आईची डिझाईन वेगळी. चिवला आणला होता अनुला आणला होता ज्ञानूला तिघीला चालतं. अनुने कुठे टाकला ग घालत नाही ती का शाळेत घालून जायला पण चांगला आहे खाली निळी पॅन्ट आणि ती वर पांढरा प्लेन. चिवट मी पण असं द्यायची सेम टू सेम आपली द्यायची. हो घाल की तुला लगेच जोर येतो. मोबाईल बघायचं. अगं आधी मोबाईल नव्हती बघा ती मॅप वरती नाव टाकलं होतं हॉटेलचं नाव ह्याचं. का म्हणून दुसरीच कोणतरी हॉटेलचं नाव म्हणते टाकलं. कोण्या टाकले काय टाकले होतं नाव आत्याच्या घ्या. अगं थांब तुम्हाला नाही कळायचं मला पण सांगायचं. म्हणजे दुसरंच नाव टाकलं कोण टाकलं. काय म्हणते काय जण ती गुगलला मग नाव टाकायचं असं की गुगलला सर्च केलं की येतं. मॅप वरती का नाही आपल्याच हॉटेलचं आपण जिथं काम करतो तिथं फक्त म्हणजे आपलंच हॉटेल पण दुसऱ्या एखाद्याने तिथं नाव टाकलंय. हा असू दे तुझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तुम्हाला काय कळलंय मला नीट सांगायला. बरं असू दे बाई आम्हाला शाळेत जातो होय, तू शाळेत जाती. आम्हाला नाही कळलं तुला नीट सांगायला यायला असू दे. घालून काय केलं. ती वांग्याची भाजी केली. घेवाय तिचा आंघोळ करून तो किती आंघोळ अगं, आधी ते पप्पाला काही सांगते मी आता सांगितलं ना तुमचे थोडंफार बघ पोरगी माझी कसली मेकअप करून आली उगा झंगा पंगा निसती पाठच आंघोळ केली होय आणि पाठ आंघोळ करून काय केलेलं दिसलं नाही मला. मांडलेली दिसते. होय ग काय काम केलं तो. अरे माझं डोकं धुयचंय मी तुला बोलवायला ती. मी आली चहा पिऊन ओत पाणी जातवर आली ओतून माझ्या नरडीच्या खाली घोटवायची एखादा जा. चला तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. कसला लागतो रात्री रसमानी आलं नाही आणि काही नाही आल्याचं कॅरेट गच भरलंय आता आज जाऊन आणायचंय आलं कोथमीर सगळं तिथलं घेऊन यायचंय कांदा आणायचे सगळे घेऊन यायचं ना मग लागतंय तिथं आहे तर कांदा ही सगळं आहे मग मोकळ्यात कशाला आणायचं पैशाला का तिथं कांद्याच्या गोण्याच आणून टाकलं त्या मग आणलं थोडं म्हणून काय 2-1 किलो आणलं तर 8-15 दिवस जाते एवढं काय रोजच माणूस कांदा खातय वे का खातय असल्यावर खात तू असल्यावर खात असल्यावर नाही खात असं पण आहे ना असल्यावर मग रोज येतो असून द्या बाई आता काय करायचं मग होय म्हणजे आता काय काल खात नाही हो ना असं ते चाललाय आता स्वयंपाक गार लागतंय होतं मग आपलं मस्तपैकी चुलीला शेकत शेकत मी तर सगळी ओली झाली आहे तिथं बसायचं होतं थोड्या वेळ पण म्हणलं आधी एकदा चहा प्यावा मस्तपैकी थोडा कोरा का असाना पण पोरांना आजच्या दिवस सुट्टी वाटतं मी पण नाही विचारलं पण हाय चाललंय त्यांचं मग बघावं लागेल